दिबा पाटील नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून आज 29 डिसेंबरला पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे। काही दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर वायुदलाचे C-295 आणि सुखोई 30 या विमानाच्या यशस्वी लँडिंग झाले होते। त्यानंतर दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर इंडिगो एअरलाइन्सचे व्यावसायिक विमानाची लँडिंग यशस्वीरित्या झाली आहे। दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग झाले आहे। इंडिगो A320 या विमानाने मुंबई विमानतळ येथून टेक ऑफ केल्यानंतर थेट दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग केली आहे। यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानाला वॉटर कॅनलची सलामी देण्यात आली आहे। दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल। नंतर हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे। या विमानातून एका वर्षाला 9 कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतील अशी माहिती असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे। सुमारे 5945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आले आहे। या विमानतळाचे रनवे 3.7 किलोमीटर इतका असून या विमानतळावर एकाच वेळी 350 विमाने उभी राहू शकतात। दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे। विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती आहे। त्यानंतर पहिले विमान उड्डाण करेल अशी माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते। त्यामुळे आज थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात आले आहे। यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी व्यावसायिक विमानात उपस्थित होते। विमानाने यशस्वीरित्या लँडिंग झाल्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी आनंद व्यक्त केला आहे। एक नवी मुंबई एअरपोर्ट हेच संघर्षातून नाव मिळालं। संघर्षातून एक एक पायरी पुढे जाते। म्हणजे दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला दिलं जाईल। त्याच्यानंतर टेस्ट ड्राईव्ह झाली, मिलिटरीचं विमान उतरलं, त्याच्यानंतर आज कमर्शियल फ्लाईट उतरते आणि 17 एप्रिलपर्यंत डोमेस्टिक फ्लाईट चालू होतील। निश्चित हा एक एक टप्पा हा या विभागाच्या विकासाला मदत करणार आहे, या विकासाच्या जवळ नेणार आहे। त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित त्याचा आनंद आहे।